विदर्भाचा दौरा आम्ही मागच्या 8 दिवसापासून करत आहोत. 7 तारखेपासून आम्ही विदर्भात आहोत. माझ्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी आमदार जयदेव गायकवाड आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातून आम्ही दौऱ्याची सुरुवात केली. याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जाणार आहोत. परंतु विदर्भात फिरत असताना प्रकर्षाने 4-5 गोष्टी जाणवल्या की ज्या फार गंभीर स्वरूपाच्या आहेत. ज्या विदर्भातनं भारतीय जनता पार्टीला मागच्या 10 वर्षात प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला होता. मुख्यमंत्री विदर्भातले राहिलेले आहेत, अनेक मंत्री राहिलेले आहेत. परंतु विदर्भात आज पाहिलं तर कुठल्याच जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाही असा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात जाणवला. पालकमंत्र्याचं महत्व जिल्ह्याच्या ठिकाणी खूप महत्वाचं असतं. अनेक मिटिंग असतात, अनेक विषय असतात, त्या पातळीवर मार्गी लावायचे असतात. अनेक लोकांना प्रशासनातली पेंडिंग कामगारी विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी जाणवली आणि त्या बेरोजगारीने इथला तरुण त्रस्त आहे, चिडलेला आहे, परंतु हतबल पण जाणवला. तिसरा प्रश्न जाणवला, शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही. मग ते कापूस असेल, आदिवासी पट्ट्यामध्ये तेंदूपत्ता असेल, सोयाबीनचा असेल, धान असेल, या सगळ्याला ज्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे त्या धानाला बाजार नाही, कापसाला बाजार नाही. आणि मग त्या संदर्भात शेतकरी पिचलेला दिसला. महाराष्ट्रात विदर्भ असा विभाग आहे की ज्या विभागामध्ये एक आठवडा खाली जात नसेल की त्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये कुठं ना कुठल्या भागात शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही. आणि मग या शेतीमाल तोट्यात जातो, शेतकरी तोट्यात जातो, कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो. हे विदर्भातलं चित्र मागच्या काही वर्षापूर्वी 14च्या पूर्वीचा आणि आताचा जर डेटा आपण काढून पाहिला तर आत्महत्यांचं प्रमाण दुपटीने वाढलेलं आहे. आणि इकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही सामान्य लोकांचं सरकार आहोत, परंतु विदर्भात हे कधी आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कधी या विदर्भातल्या एकाही जिल्ह्यात बैठका घेतलेल्या नाहीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, कधी भेटलेले नाहीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जरी भेटले तर शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कळतील. परंतु हे मशगूल आहेत फक्त सत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने. देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडून आपली सत्ता आणायचं काम फक्त केलं. राजकारण 24 तास करणं एवढंच हे काम त्यांनी केलं. आणखी एक प्रश्न मला जाणवला, नागपूर शहरामध्ये जे नाग नदीचा प्रश्न आहे तो स्वच्छतेचा असेल, ज्याच्यामध्ये सांडपाणी प्रचंड आहे, त्याच्यातली अतिक्रमण आहेत, तो प्रश्न इथं प्रलंबित आहे. त्याच्यामुळे अनेक प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत. पुराचा प्रश्न मध्यंतरी नागपुरात आला होता, त्याही लोकांनी त्या संदर्भात संताप व्यक्त केला. अजून एक गोष्ट जाणवली की आम्ही ज्या सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या, चळवळीत काम करणाऱ्या, जे नॉन पॉलिटिकल काम करतात, त्या सगळ्या संस्थांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या ट्रिपल इंजिन खोके सरकारने जो नवा विधेयक आणले, जनसुरक्षा विधेयक, या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली सामाजिक संघटनावर बंधन लावण्याचा जो त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे, एका प्रकारे ब्रिटिशांच्या राजवटीत असा कायदा नव्हता, अशा पद्धतीचा कायदा जनसुरक्षा विधेयक आणण्याचा एक घाट घातलेला आहे. त्याचं त्यांनी विधेयक तयारही केलेलं आहे. त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी, संस्थातल्या कार्यकर्त्यांनी त्या जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध दाखवलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे की याच्यातनं जर कोणी कार्यकर्ते आंदोलन करत असतील तर पोलीस त्याची चौकशी करून तुमची संघटना बेकायदेशीर आहे असं म्हणून त्या संघटनेवर कारवाई करू शकतात, अशा पद्धतीचं ते विधेयक आहे. त्यामुळं तो एक संताप सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दुसरी गोष्ट, महिलांच्या संदर्भात जी काही लाडकी बहीण योजना आणली सरकारने, याच्यामध्ये अनेक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते असं सांगत होते, काही महिलाही कार्यकर्त्या बोलत होत्या की लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे, पण लाडक्या भावाच्या खिशातनं महागाईच्या माध्यमातून महिन्याला 15-20 हजार रुपये काढले जात आहेत. मग ते जीएसटीच्या माध्यमातून असतील, शेती खतं औषधाला जीएसटी लावून त्याच्यातनं महागाईच्या माध्यमातून काढले असतील. एका माणसाने जर दिवसभरात 1 लिटर पेट्रोल त्याच्या मोटरसायकलला घातलं तर त्याच्यातनं काही कर जातोय जवळपास 40% गव्हर्नमेंटला. या सगळ्या माध्यमातून महिन्याला कितीतरी पैसे शेतकऱ्याच्या खिशातनं काढले जातात. त्यामुळे लाडकी बहीण जरी यांना 1,500 रुपये एक तुटपुंजी मदत, निवडणुकीच्या तोंडावर एक योजना आणली असली तरी पण लाडका भाऊ मात्र त्या ठिकाणी दुःखी आहे. त्याच्या खिशात पैसे नाहीयेत. शेतकऱ्याला कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रश्न आहेत. त्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर दिसला. सर, आपण म्हटलं की महायुती हे सरकार जातीचं राजकारण करते असा आरोप आपण केला. वस्तुस्थिती खरी आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल पूर्वी आणि आता महायुतीच्या दोन्ही सरकारमधला फरक पाहिला असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावण्याचं काम सरकार पुरस्कृत केलेलं आहे.
सरकारमधलाच एक कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ सारखा एक व्यक्ती, जबाबदार मंत्री, ज्येष्ठ नेता, ओबीसींच्या संघटनांचे मेळावे वगैरे घेऊन घटनात्मक वाक्य त्या ठिकाणी वापरून एक लोकांना चिथावणीखोर भाषणं करून ओबीसींना मराठ्यांच्या विरुद्ध सोडणं आणि मराठ्यांना खोटी आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी देऊन त्यांच्याही तोंडाला पानं पुसणं, वारंवार मनोज जरांगेंना आंदोलन करायला लावणं, हे सगळे विषय सरकार पुरस्कृत आहेत. सरकारने कधीही या लोकांची एकजूट व्हावी किंवा सामाजिक तेढ कमी व्हावा असा प्रयत्न कधी केलेला नाही. उलट तो वाढेल कसा याचा त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे आणि हे सर्व धोकादायक आहे. आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या ताब्यात असताना महायुती सरकार मात्र केंद्राकडे हा विषय का घेऊन जात नाही असा त्यांना आमचा जाहीर सवाल आहे. फडणवीसांनी उलट काहीच केलं नाही. गृहमंत्री म्हणून ती अपयशी आहेत. विदर्भ असेल, महाराष्ट्र असेल, क्राईम रेट वाढलेला आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीसांना त्या पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही हे त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. तुमचं नाव? माझं नाव विकास लवांडे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव आहे. माझ्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेव गायकवाड माजी आमदार आहेत.